नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सर्व सरळ सेवांमध्ये आणि सर्व केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहूयात आजच्या म्हणजे 18 फेब्रुवारी 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या कोण ठरल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, किशोरी पेडणेकर. महत्त्वाचे पॉईंट्स पहा त्याचे. मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात 25 वर्षानंतर पहिल्यांदाच महिला विरोधी पक्षनेत्या होणार आहेत आणि किशोरी पेडणेकर या मुंबईच्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या ठरणार आहेत. विरोधी पक्षनेते पद मुंबई महानगरपालिकेत सन 2000 पासून अस्तित्वात आले आणि गणेश खणकर यांनी सभागृह नेते म्हणून निवड करण्यात येणार आहे. पुढील प्रश्न दुसरा, इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू 2026 कुठे आयोजित करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, विशाखापट्टणम येथे. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू 2026ची सुरुवात विशाखापट्टणम येथे झाली. हा कार्यक्रम 15 ते 25 फेब्रुवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आला. हा भव्य नौदल सोहळा बंगाल उपसागर किनाऱ्यावरील भारताच्या प्रमुख नौदल तळावरती होत आहे. या कार्यक्रमामध्ये सैनिक हेलिकॉप्टर फ्लाय पास्ट भारतीय नौदलाचे बचाव प्रात्यक्षिक दाखवण्यात आलेले आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न तिसरा, 39वे आफ्रिकन युनियन शिखर संमेलन कुठे आयोजित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ॲडिस अबाबा या ठिकाणी. ॲडिस आहे इथे, म्हणजे इथे चंद्रकोर आहे, ॲडिस अबाबा. तर महत्त्वाचे पॉईंट्स पहा. 39वे आफ्रिकन युनियन शिखर संमेलन इथिओपियाची राजधानी ॲडिस अबाबा येथे सुरू झाले आहे. आफ्रिकन युनियनची स्थापना 2002 मध्ये झाली असून त्याने ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटची जागा घेतली आहे आणि आफ्रिका खंडाची लोकसंख्या सुमारे 1.4 अब्ज असून तो जगातील सर्वात तरुण लोकसंख्या असलेला खंड आहे. आणि शिखर संमेलनामध्ये पाणी व स्वच्छता, हवामान बदल, मानवतावादी संकट यांसारख्या विषयांवरती चर्चा होत आहे. पुढील प्रश्न चौथा, ग्लोबल इकॉनॉमिक कोऑपरेशन GEC समिट 2026 कुठे आयोजित करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मुंबई येथे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मुंबई येथे GEC शिखर परिषदेत भाषण केले. त्यांनी सध्याच्या जागतिक परिस्थितीला अव्यवस्थित आणि अनिश्चित संक्रमण काळ असे संबोधले आणि त्यांनी सांगितले की अर्थकारणासोबत राजकारण आणि सुरक्षेला अधिक महत्त्व दिले जाईल आणि भारताची भूमिका म्हणजे राष्ट्रीय क्षमता मजबूत करणे आणि जागतिक सहभाग वाढवणे असे असणार आहे, असंही त्यांनी यामध्ये नमूद केलं. पुढील प्रश्न पाचवा, व्हाईट बेल्लिड सी ईगलच्या घरट्यांची पाहणी कोणत्या 2 जिल्ह्यांमध्ये करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कन्नूर व कासरगोड येथे. महत्त्वाचे पॉईंट्स पहा त्याचे. 2026 मध्ये कन्नूर आणि कासरगोड जिल्ह्यामध्ये व्हाईट बेल्ट सी ईगलची 17 सक्रिय घरटी नोंदवली गेली. 1996 मध्ये या भागामध्ये 25 सक्रिय घरटी होती. त्यामुळे सध्याची संख्या ही ऐतिहासिक पातळीपेक्षा कमी आहे अशी नोंद आहे. आणि कासरगोडमधील सुमारे 70% घरटी मंदिर परिसरात आढळली आणि व्हाईट बेल्लिड सी ईगल हा किनारी परिसंस्थेतील सर्वोच्च भक्षक आणि पर्यावरणीय आरोग्याचा निर्देशक प्रजाती म्हणून मानला जातो. ठीक आहे. पुढील प्रश्न सहावा, MCCIA द्वारे ड्रोन इनोव्हेशन सेंटर कुठे उभारण्यात येणार आहे?
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पुणे भोसरी MIDC येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. MCCIA पुणे येथे 10 कोटी रुपयांचा ड्रोन टेक्नॉलॉजी कॉमिक फॅसिलिटी सेंटर उभारत आहे. हा प्रकल्प सूक्ष्म लघु मध्यम उद्योग MSMEs व स्टार्टअप्सना डिझाईन, सिम्युलेशन, 3D प्रिंटिंग चाचणी सुविधा उपलब्ध करून देईल. हा क्लस्टर केंद्र सरकारच्या मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस क्लस्टर डेव्हलपमेंट स्कीम अंतर्गत विकसित केला जाणार आहे. पुढील प्रश्न 7वा. भव्य भारत भूषण पुरस्कार कोणाच्या हस्ते सुरू करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. हा पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षा, विज्ञान तंत्रज्ञान, कला, क्रीडा आणि साहित्य अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दिला जातो. ठीक आहे. हा पुरस्कार सोहळा महाशिवरात्री उत्सवादरम्यान ईशा योग केंद्रामध्ये पार पडला आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुरस्कार विजेत्यांचा सत्कार देखील केलेला आहे. माजी इस्रोचे अध्यक्ष S. किरण कुमार आणि प्रख्यात व्हायोलिन वादक N. राजम यांना या पुरस्काराने या दरम्यान गौरविण्यात आले आहे. पुढील प्रश्न 8वा. गोवा समुद्री संमेलन GMC 2026 चे आयोजन कुठे करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गोवा नौसैनिक युद्ध महाविद्यालय येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. गोवा समुद्री संमेलन 2026 चे आयोजन 21 फेब्रुवारी 2026 रोजी गोवा येथे होणार आहे. या परिषदेमध्ये 14 देशांचे नौदल प्रमुख आणि वरिष्ठ प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. गोवा समुद्री संमेलन द्विवार्षिक 2 वर्षांनी आयोजित केले जाते. ही परिषद महासागर क्षेत्रीय सुरक्षा आणि विकासासाठी पारस्परिक उन्नती या संकल्पनेनुसार आयोजित केली जाते. IMF ची टीम कोणत्या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी श्रीलंकेत पोहोचली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दितवाह. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. IMF चे प्रतिनिधी मंडळ चक्रीवादळ दितवाहामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी श्रीलंकेत आले. या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व IMFच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिवा करत आहेत आणि प्रतिनिधी मंडळ कोलंबो येथे राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय बँक गव्हर्नर यांच्याशी चर्चा करणार आहेत. चर्चेचा मुख्य भर आपत्ती पश्चात पुनर्बांधणी, आर्थिक स्थैर्य वाढवण्यासाठी IMFच्या संभाव्य मदतीवरती आहे. पुढील प्रश्न 10वा. लोसर उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हिमाचल प्रदेशमध्ये. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. लोसर हा तिबेट समुदायाचा नववर्ष उत्सव असून तो हिमाचल प्रदेशातील मॅक्लोडगंज येथे साजरा केला जात आहे. हा उत्सव 18 ते 20 फेब्रुवारी दरम्यान साजरा केला जात आहे. तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा मॅक्लोडगंज येथे उपस्थित आहेत आणि लोसर उत्सव फायर हॉर्स वर्षाच्या प्रारंभाचे प्रतीक मानले जाते. हा पण महत्त्वाचा आहे. प्रश्न 11वा. ग्रँडफादर ऑफ द इंटरनेट म्हणून कोण ओळखले जात होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, डेव्हिड जे फर्बर हे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. डेव्हिड जे फर्बर यांना ग्रँडफादर ऑफ द इंटरनेट म्हणून ओळखले जाते. त्यांचे निधन 7 फेब्रुवारी 2026 रोजी टोकियो, जपान येथे हृदयविकाराने झाले. त्यांनी जॉन पोस्टेल आणि पॉल मॅकॅट्रेपिनचे मार्गदर्शन केले आणि 1977 मध्ये त्यांनी पॉल बारन यांच्यासोबत ईमेल आणि संदेशवहनाच्या वाढीची अचूक भविष्यवाणी करणारा शोधनिबंध देखील लिहिला होता. ठीक आहे. पुढील प्रश्न 12वा. अंटार्क्टिकामध्ये पहिले रिमोट अल्ट्रासाउंड कोणत्या संस्थेने यशस्वीपणे केले?
तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, एम्स नवी दिल्ली. एम्स नवी दिल्ली येथील डॉक्टरांनी अंटार्क्टिकातील मैत्री केंद्रावरती सुमारे 12,000 किलोमीटर अंतरावरती रिअल टाइम रिमोट अल्ट्रासाऊंड केले. हा प्रयोग टेलिरोबोटिक डायग्नोस्टिक प्रणालीद्वारे करण्यात आला आणि या तंत्रज्ञानाचा प्रथम वापर कोविड-19 महामारी दरम्यान एम्समध्ये करण्यात आला होता. मैत्री हे भारताचे अंटार्क्टिकातील दुसरे कायमस्वरूपी संशोधन केंद्र आहे. तर आजचे आपले 18 फेब्रुवारी 2026 डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. एकच रिक्वेस्ट आहे, लेक्चर शेवटपर्यंत पहा. शॉर्ट का होईना स्वतःच्या नोट्स मेंटेन करा, ठीक आहे. आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल, त्याबद्दल थँक्यू सो मच.